नमस्कार। आज आपण खेडी गावामध्ये एका आदर्श कुटुंबाकडे शेतीची पीक पाहणी करण्याकरता आलेलो आहोत। हे आदर्श कुटुंब जे आहे हे चौधरी कुटुंब आहे आणि अतिशय सुंदर अशी केळीची शेती करतात। नमस्कार। हे आहेत भूषण चौधरी, जयंत चौधरी, दिलीप चौधरी आणि त्यांचे सहकारी मित्र चौधरी। त्यांनी एक केळीला असा अभिनव किंवा एक अतिशय व्यवस्थित आणि उत्कृष्ट प्रयोग केलेला आहे की त्यांनी केळीला अगदी पहिल्या दिवसापासून लागवडीपासून डबल इनलाईनचा वापर केला आहे आणि तीही नळी निवडत असताना 1 फुटावर 1 लिटरची ड्रिप लाईन त्यांनी निवडलेली आहे। तर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार। नमस्कार जयंतराव, मला एक गोष्ट सांगा की डबल इनलाईन तुम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच निर्णय घेतला की केळीला डबल इनलाईन करायचं। यापूर्वी तुम्ही केळीला लागवड करत असताना डबल इनलाईनचाच वापर करत होता, सिंगल इनलाईनचा वापर करतो? ते जे अगोदरच्या आणि आताच्या याच्यामध्ये काय हे आहे? नमस्कार, मी जयंत चौधरी। मी 2000 सालापासून नेटाफेमची ठिबक करतोय, 2000 सालापासून। आणि मध्यंतरी नेटाफेम कंपनीने शहादा टूर काढला होता, डबल इनलाईन, डबल लॅटर आणि रोपची लागवड बघण्यासाठी। तर आम्ही मागच्या 6-7 महिन्यापूर्वी तिथे गेलो होतो। तर तिथे जाऊन एकदम भारी वाटला आम्हाला डबल इनलाईनचा फायदा। आणि सिंगल लाईन आजपर्यंत आपण करत आलो आहे बा। तर आमच्याही मनात आलं की आपण ही डबल लाईन करावी। डिस्चार्ज 1 फुटावर 1 लिटर एक ॲरिस नट घ्यायची, जी शासनाच्या नियमाप्रमाणे ठिबक करण्यास अनुदान आहे। आणि एक बिना अनुदानित तुफान नट घेतली आहे। आता 5 एकरचा प्लॉट आहे। आम्ही सुरुवातीपासूनच डबल इनलाईन करतोय त्याला। याचा समजा अगोदर आम्ही 2 लिटरचा डिस्चार्ज घेत होते, आता याला 1 फुटवर 1 लिटर दोघं बाजूने, म्हणजे पाणी तेवढंच मिळणार आहे, पण झाडाच्या दोघं बाजूंनी मुळ्या डेव्हलप होतील, दोन्ही कार्य करतील आणि त्याचा बेनिफिट निश्चित मिळणार आहे। आता अगोदर तुम्ही सिंगल नळी वापरत होते, तर सिंगल नळी वापरत असताना ती नळीचं स्पेसिफिकेशन कसं होतं? म्हणजे ती 1 फुटावर 1 लिटरचीच होती का तिचं हे वेगळं होतं काही? ती 0.5 वर 2 लिटरची होती, पण तिचं असं व्हायचं की वन साईडच ओलं पण व्हायचं आणि वन साईडच मुळ्या पण कार्यरत राहत होत्या। पण ह्या वर्षी म्हणता आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे, म्हणून आम्ही ह्या वर्षी डबल इनलाईन, पाणी तेवढंच मिळेल आणि प्रेशर पण सारखा भेटतो। 1 लिटर 1 फुटावर 1 लिटर घेतल्यामुळे सबमेन ते लास्ट समजा झाडाची एंड कॅप ती पण अंतर वाढतं आपलं आणि त्याच्यात सबमेनची वगैरे बचत होते आणि रिझल्ट एकदम टॉप आहे। आम्ही शहादाला बघून ते एकदम भारी वाटला आम्हाला की आपण तो प्रयोग करायलाच पाहिजे। खर्च किती येऊ, आपल्याला खर्च ते तर आपल्या हातात आहे उत्पन्न काढायचं समजा, पण अगोदर आपण खर्च केला तरच उत्पन्न येणार आहे समजा। बरं, आता आपण सिंगल नळी जर केली असती बरोबर आणि डिस्चार्ज जर आपला 2 लिटर किंवा 4 लिटर असता तर या शेतामध्ये किती वॉल झाले असते? आणि जर आता डबल इनलाईन करता आहात 1 फुटावर 1 लिटरची, तर आता किती वॉल आहे? आता ह्या 5 एकरात समजा आम्ही 4 लिटर जर केले असती तर माझ्या मते 4 वेळा पाणी द्यावं लागलं असतं शेतात। 4 प्लॉट तर झाले असते। आता 1 फुटावर 1 डबल लाईन केल्यामुळे फक्त 2च वेळेस म्हणजे 2च प्लॉट मध्ये पाणी द्यायचं आहे समजा। 2 शिफ्ट मध्ये तुमचं पाणी पूर्ण हे होतंय शेतामध्ये। म्हणजे एकदा चालू केल्यानंतर दुसऱ्यांदा एकच तुम्हाला वॉल पट्टी करायला समजा रोज 3 तास इकडे बी दिलं, 3 तास पूर्ण शेत ओलं होतं, एकदम लाईट कमी बी चालली तरी आपलाच फायदा आहे। वा वा। तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पीक तुमचं जे आहे हे जोमदार उभं आहे। लागवड जी आहे ही नुकतीच तुमची झालेली आहे आणि अतिशय पीक डोलतं आहे, व्यवस्थित वेटिंग पॅटर्न पण दिसतो आहे। तर आता तुम्हाला येणाऱ्या हंगामासाठी आमच्या शुभेच्छा तर आहेतच, पण या पद्धतीने शेती जे करतात आहे तुम्ही, तर तुमच्या मागे येणारे जे तुमचे मित्रमंडळी आहेत, तुमचे गावातले शेतकरी आहेत, तर त्यांना तुम्ही काय मेसेज किंवा काय तुमच्या हे देऊ शकता? आता मी तर केलंय, हे डबल लॅटर रोप लावून केली आहे समजा, त्याचा रिझल्ट मी त्यांना 8 महिन्यात दाखवेल।
मग तेव्हा ते प्रवृत्त होते की बुवा आपल्याला सुद्धा डबल इनलाईन करायचे. आता माझे 2 प्लॉट आहे, 1.25 फुटावर 2 लिटरचा पण एक प्लॉट आहे, 8 एकरचा येतो, तिथे पण केडी आहे, आणि हा 5 एकरचा आहे, इथे पण केडी आहे. पण त्या 8 एकरपेक्षा ही केडी निश्चितच 25 ते 30% प्लस मध्ये येईल असा माझा विश्वास आहे. वा वा. आणि समजा आता मी 5 एकरचं डिझाईन केलं, नेटाफेमचे म्हणजे केव्हाही फोन केला साहेबांना, ते तर लगेच येता आम्हाला सांगता की बुवा अशी ड्रीप घ्या, तशी ड्रीप घ्या, एवढी सबमेन पडतील, समजा वॉल असे घ्यायचे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसारच चालतो. तुम्ही नेटाफेमचं नाव अगदी आवर्जून 2-3दा घेतलं. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा नेटाफेम घ्यावं अशी तुमची नेहमीच इच्छा असते आणि तुम्ही नेहमी शेतकऱ्यांना नेटाफेम घ्यायला प्रवृत्त करतात लोकांना. तर असं का नेटाफेमच का घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी? बरं, नेटाफेम आहे साहेब, क्वालिटी आहे, टिच्चार सारखा आहे. पहिला ड्रीप ते शेवटचा ड्रीप पाणी तुम्ही मोजून घ्या. इतर कंपन्यांचा माझा तरी आजपर्यंत अनुभव आहे की तो भरोसाने मी मध्ये केल्या होत्या, इतर कंपन्यांचं पण मी नाव घेत नाही, तर त्याचा रिझल्ट योग्य नाही आहे. सम्यांजवळ झाडं, केळीची झाडं उंच राहता, जशी एंड कॅप येते ती अशी खाली राहता, 1 ते 1.5 फुटाचा फरक पडतो. म्हणजे आमचा जवळजवळ 30% लॉस तिथेच होत होता. त्या दिवसापासून इतर कोणत्याही कंपनीची मी ठिबक करतच नाही. समजा 1920 सालापासून तर आज 26 आहे, तर माझ्याकडे जवळजवळ 70 एकराची नेटाफेमच ठिबक आहे. आणि हे पहिलं वर्ष आहे की मी डबल लॅटर केली. इतर शेतकऱ्यांना मी तेच सांगतो की आता मी 5 एकर प्लॉट लावला आहे, तुम्ही 8 महिन्यांनी इथे या, रिझल्ट पहा, मग डबल इनलाईन घ्यायची की नाही तुम्ही ठरवा. पण माझ्या मते तर एकदम सुपर येणार आहे बाग. धन्यवाद जयंतराव. तुम्ही अतिशय मोकळेपणे आणि निर्भीडपणे लोकांना तुम्ही सांगतात की डबल इनलाईन जी आहे ती डबल इनलाईनचे बेनिफिट्स किंवा फायदे मी पाहून आलेलो आहे आणि निश्चितपणे मला पण फायदा मिळणारच आहे. 8 महिन्यांनी या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांनी यावं, गावातल्या लोकांनी पाहावं आणि कसा आपल्या शेतामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा उत्कृष्टपणे फायदा करून घेता येईल या दृष्टीने आपल्यासुद्धा शेतामध्ये डबल इनलाईनचा वापर करावा असं जयंतराव सांगतात. या ठिकाणी चौधरी कुटुंबाला नेटाफेम कंपनीतर्फे शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि तुमची अशीच वाटचाल जी आहे ही पुढे जात राहो आणि भरभराट तुमच्या शेतामध्ये, तुमच्या गावामध्ये याच्या नेटाफेमच्या माध्यमातून येऊ अशीच प्रार्थना मी करतो. नमस्कार.